नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारताची शिक्षण व्यवस्था. ती नेमकी कशी आहे आणि जगाच्या तुलनेत कुठे उभी आहे हेच आपण समजून घेणार आहोत. विचार करा, जगातली सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या आपल्या भारतात आहे आणि या सगळ्यांना शिक्षण देणारी आपली व्यवस्था जगातली सगळ्यात मोठी व्यवस्था आहे. पण हा प्रचंड आकडा कथेचा फक्त एक भाग आहे. मग खरा प्रश्न हा येतो की संख्येने तर आपण मोठे आहोत, पण गुणवत्तेच्या बाबतीत आपण कुठे आहोत? आणि ही चर्चा फक्त आकडेवारीची नाहीये, तर आपल्या देशाच्या भविष्याची आहे. चला तर मग थोडं खोलात शिरूया. जागतिक स्तरावर आपली कामगिरी कशी आहे हे तपासण्यासाठी काही मापदंड आहेत आणि त्यातून आपल्याला काहीतरी महत्त्वाचं नक्कीच कळेल. यातलीच एक महत्त्वाची चाचणी म्हणजे पिसा, म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. ही परीक्षा फक्त घोकंपट्टी नाही तपासत, तर 15 वर्षांची मुलं-मुली त्यांचं शाळेतलं ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी कसं वापरतात हे पाहते. आता हे जे तुम्ही पाहताय ना, हे खूप महत्वाचं आहे. भारताने 2009 मध्ये म्हणजे शेवटच्या वेळी जेव्हा यात भाग घेतला होता, तेव्हा 74 देशांपैकी आपला क्रमांक होता 73वा. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, सेकंड लास्ट. हा फक्त एक नंबर नव्हता, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेसाठी हा एक मोठा आरसा होता. खरं तर हा निकाल आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा धक्का होता. आपण जे ध्येय ठेवतो आणि प्रत्यक्षात जे घडतं त्यात किती मोठी दरी आहे हे या निकालाने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलं. बरं, हे झालं जागतिक पातळीवरच्या कामगिरीचं. पण आता आपण थेट आपल्या शाळांमध्येच डोकावून पाहूया. म्हणजे कागदावरच्या योजना आणि प्रत्यक्षात शाळेतलं वातावरण यात किती फरक आहे. बघा, आपल्याकडे शिक्षण हक्क कायदा आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज अशा सगळ्या मूलभूत सुविधा असायलाच पाहिजेत. हे बंधनकारक आहे. ही झाली कागदावरची गोष्ट. आता यात एक चांगली बातमी नक्कीच आहे. वीज पुरवठ्याच्या बाबतीत आपण चांगली प्रगती केली आहे. म्हणजे जवळपास 90% जास्त सरकारी शाळांमध्ये वीज पोचली आहे, जे खूप चांगलं आहे. पण चित्र बदलायला सुरुवात होते जेव्हा आपण इतर सुविधांकडे पाहतो. फक्त 76% शाळांमध्येच खेळाचं मैदान आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मैदान किती महत्त्वाचं असतं, नाही का? आणि हे तर आणखीनच विचार करायला लावणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची असणारी शाळेची संरक्षक भिंत ती फक्त निम्म्या शाळांनाच आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की पायाभूत सुविधांमध्ये अजूनही किती मोठी तफावत आहे. आता आपण बोलूया शिकवण्याच्या पद्धतीबद्दल. म्हणजे आपल्याकडे पारंपरिक पाठांतरावर भर दिला जातो, पण जगात आता कौशल्यावर आधारित शिक्षणाचं महत्त्व वाढलंय. यात नेमका काय फरक आहे? हा तक्ता बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. भारतात आजही शिक्षक केंद्रित आणि घोकंपट्टीवर जास्त भर आहे. याउलट स्वीडनसारख्या देशात खेळातून आणि स्वतः प्रश्न विचारून शिकण्याला महत्त्व दिलं जातं. यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते. आता शाळेतल्या जेवणाचं उदाहरण घेऊया. आपली PM पोषण योजना जगातली सगळ्यात मोठी योजना आहे आणि तिच्यामुळे शाळेतली हजेरी वाढली आहे, हे खरं आहे. पण जपानमध्ये बघा, तिथे शोकुइकू कार्यक्रमातून जेवणालाच शिक्षणाचा भाग बनवलाय. मुलं तिथे फक्त जेवत नाहीत, तर चांगलं अन्न, शिष्टाचार आणि आभार मानणंही शिकतात. तर या सगळ्या समस्या आणि आव्हानांवर उपाय म्हणून भारताने सादर केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. हा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एक खूप मोठा आणि महत्त्वाकांक्षी आराखडा आहे. हे धोरण म्हणजे आपण जे ध्येय आणि वास्तव यांच्यातलं अंतर पाहिलं ते कमी करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. हा फक्त एक कागद नाही, तर शिक्षण व्यवस्थेला मुळापासून बदलण्याचा एक प्रयत्न आहे. मग यात नेमकं आहे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घोकंपट्टीला बाजूला सारून अनुभवातून शिकण्यावर भर आहे. आठवतंय पिसाचा निकाल? नेमकी तीच कमतरता इथे दूर करण्याचा प्रयत्न आहे. कला, खेळ, व्यावसायिक कौशल्य या सगळ्यांना आता मुख्य अभ्यासक्रमात स्थान दिलं जाईल. थोडक्यात सांगायचं तर आपण आत्तापर्यंत ज्या ज्या उणीवांबद्दल बोललो त्या सगळ्यांवरचा उपाय शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. धोरण तर खूप चांगलं आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी आपण जगातील यशस्वी शिक्षण प्रणालींकडून नक्कीच काहीतरी शिकू शकतो. आणि यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे शिक्षकांची. फिनलंडचं उदाहरण घ्या. तिथे शिक्षक होण्यासाठी मास्टर डिग्री लागते आणि त्यांना वर्गात पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आपलं नवीन शैक्षणिक धोरणही शिक्षकांचा दर्जा आणि प्रशिक्षण सुधारण्याच्या दिशेनेच एक पाऊल आहे. तर मग हे धोरण यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मते काही गोष्टी तातडीने करायला हव्यात. जगातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारणे, शाळेच्या सुविधा सुधारणे, शिक्षकांना सतत प्रशिक्षण देणे, देशातल्या 10 लाख शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर शाळा समित्यांना अधिक अधिकार देणे. आणि शेवटी हाच तो मोठा प्रश्न आहे,
भारताने ध्येय तर खूप मोठं ठेवलंय, पण ते प्रत्यक्षात आणण्याचं आव्हानही तितकंच मोठं आहे. तर मग हे नवीन धोरण आपलं वास्तव बदलू शकेल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.